नमस्कार. सोलर प्रकल्प चोरट्यांच्या निशाण्यावर. एकाच कंपनीच्या 2 सौर प्रकल्पांवर डल्ला, संघटित टोळ्याचा संशय गडद. शहादा तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प आता चोरट्यांचे सॉफ्ट टार्गेट बनले आहेत. सावखेडा येथील सौर प्रकल्पातून 7,40,000 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्यानंतर आता कुकावल येथील त्याच कंपनीच्या सौर प्रकल्पावरही चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल 3,20,000 रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 अंतर्गत उभारलेल्या या प्रकल्पातून अज्ञात चोरट्यांनी 8,000 मीटर DC केबल, 70 स्ट्रिंग हार्नेस कनेक्टर आणि 850 MC 4 कनेक्टर चोरी करून पोबारा केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटना एकाच कंपनीच्या प्रकल्पामध्ये एकाच प्रकारच्या साहित्याची आणि जवळपास एकाच पद्धतीने घडल्याने संघटित सोलर चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. सलग 2 धाडसी चोऱ्यांमुळे जिल्ह्यातील इतर सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. तालुक्यातील सावखेड्यानंतर पुन्हा कुकावलमध्ये 3,20,000 रुपयांचे DC केबल व कनेक्टर चोरी. एकाच कंपनीच्या 2 प्रकल्पांवर सलग हल्ल्याने संघटित टोळी तर सक्रिय नाही असा संशय नागरिकांमध्ये बळावू लागला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.